नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर जिल्ह्यासह शहरातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आता अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि शहरातील महिलांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। कारण आता जिल्ह्यातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने महिला आणि बाल विकास विभागामार्फत पिंक ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे। त्यामुळे आता गरजू महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत राज्य शासनाने पिंक ई रिक्षा योजना राबवण्यास सुरुवात केली आहे। पात्र महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन वाहन चालवण्याचा परवाना, प्रवासी वाहतूक परवाना उपलब्ध करून दिला जाणार आहे। तसेच 300 महिलांना रोजगारासाठी रिक्षा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे। त्यामुळे इच्छुक महिलांना अर्ज करण्यासाठी महापालिकेत सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। महापालिकेच्या अग्निशमन दलाशेजारीच संकुलातील NULM विभागाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत। माहितीसाठी 9730738557 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे। तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाकडून ई रिक्षांच्या एकूण किमतीवर सर्व करांसह 20% अनुदान देण्यात येणार आहे। 70% रक्कम कर्ज स्वरूपात बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित 10% रक्कम संबंधित महिलेला लाभार्थी हिस्सा म्हणून गुंतवावी लागणार आहे। त्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम लागू केले आहेत। ते म्हणजे लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे। तसेच त्या महिलेचे वय 21 वर्ष ते 40 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे। तसेच महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। पिंक ई रिक्षा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये काम करत नसावा। याशिवाय आधार कार्ड, बँक खाते पासबुक, पासपोर्ट फोटो, शाळा सोडलेला दाखला, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, हमीपत्रासह हे कागदपत्र असणे आवश्यक आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।